तर 12 ते 14च्या दरम्यान जर असेल तर मार्केटमध्ये काय असतं, बाजार आहे तो शांत असतो. इथं वरच्या साईडला खूप शांत असतो, मार्केटमध्ये मुवमेंट नसते. आता इथं नॉर्मली शांत असलेला आपल्याला पाहायला मिळतो, लोक आनंदी असतात. इथं सुद्धा आपल्याला काय होतं, ऑप्शन विकणं म्हणजे सेलिंग करणं खूप गरजेचं असतं. सेलिंग केल्यानंतर जास्त आपल्याला फायदा होऊ शकतो. याच्यामध्ये सुद्धा सेम स्ट्रॅटेजी तुम्ही वरच्या ज्या आहेत त्याच यूज करू शकता. आता ह्या स्ट्रॅटेजी आहेत ती वेगवेगळ्या आहेत. 3 स्ट्रॅटेजी तुम्हाला जे पाहायला मिळतात, तर या स्ट्रॅटेजी वेगवेगळ्या आहेत, त्या तुम्हाला माहिती पाहिजे, त्या शिकून घेतलं पाहिजे. ही स्ट्रॅटेजी तुम्ही जर आयबी आहे तो 12 ते 14च्या दरम्यान असेल तर यूज करू शकता. याच्यामध्ये कमी अस्थिरता, नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी चांगली संधी असते. स्टॉकमध्ये कमी आपल्याला अस्थिरता पाहायला मिळते, कारण या ठिकाणी मार्केट आहे ते शांत असतं. शांत मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी मार्केटमध्ये नसते. आणि बँक निफ्टी आहे तो हळूहळू वाढू शकतो, म्हणजे सायलेंट झोन मध्ये बँक निफ्टी आहे तो वाढणार. म्हणजे 10 पॉईंट, 15 पॉईंट, 20 पॉईंट, 30 पॉईंटचा कॅन्डल क्रिएट करत अप साईडला जाईल, परत डाऊन साईडला, म्हणजे शांत मुवमेंट असते. असं डायरेक्ट एकच कॅन्डल 400 पॉईंटचा क्रिएट झालाय, 200 पॉईंटचा क्रिएट झालाय असं होत नाही, जर आयबी तुमचा 12 ते 14च्या दरम्यान असेल तर.